नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. माझं नाव सचिन. स्वागत करतो तुमचं आपल्या फ्युजन मॅग चॅनलवर, जेथे संगम होतो कला, संस्कृती आणि लहान मुलांसाठी व्हिडिओज. आज आपण पाहणार आहोत आपल्या संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस म्हणजेच दीप अमावस्या. दीप अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या. तर श्रावणातली ही अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या ही दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची अमावस्या नसून हिला दीपपूजन अमावस्या असेही म्हणतात. पण याचा दिवाळीशी थेट काही संबंध नाही. पण ही श्रावण अमावस्या म्हणजे दिव्यांना नमस्कार करण्याचा, अंधकार दूर करण्याचा आणि अंतर्मन उजळण्याचा दिवस आहे. या दिवशी आपण दीपपूजन करून आपण आत्म्याचा, संस्कृतीचा आणि श्रद्धेचा सन्मान करतो. तर ही संकल्पना केवळ बाह्य दिव्यांची पूजा नसून आंतरिक अंधकार दूर करून जीवनात ज्ञान आणि शांतीचा प्रकाश आणण्याची आकृतिमय प्रक्रिया आहे. दीप म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे जीवनाचा मार्ग. दीप म्हणजे आत्मा आणि आत्मा ब्रह्माशी एकरूप होण्यासाठी शुद्ध, शांत व प्रकाशमय असावा, ही कल्पना उपनिषदांमध्येही नमूद आहे. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची आरास केली जाते. चला तर मग आपण दिव्यांची आरास करू. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दीपज्योति जनार्दनः दीपो ज्योति परब्रह्म दीपो हस्तु मे पापं संध्यादीपं नमोस्तुते. तसेच आज गुरुपुरुषामृत योग हा योग एक अत्यंत शुभ आणि सिद्ध योग आहे, जो गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र आल्यावर निर्माण होतो. चला फ्रेंड्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी फ्युजन मॅग चॅनलला. तसेच दीप अमावस्येच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. तर चला फ्रेंड, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.